Helen Keller and Anne Sullivan. Helen Keller became ill at the age of 2 and was left blind and deaf. For the next 5 years, she grew up in a world of darkness and emptiness. She was afraid, alone, and without any anchor. This is the story of her meeting with the teacher who would change her life. हेलन केलर आणि ॲन सुलिवान. हेलन केलर ही 2 वर्षाची असताना आजारी पडली. त्या आजारातनं ती उठली, आजारातनं बरी होऊन ती उठली. मात्र त्यावेळी तिची दृष्टी आणि तिची ऐकण्याची क्षमता ही तिच्याबरोबर राहिली नव्हती. म्हणजे थोडक्यात ती अंध आणि बधीर झाली होती. पुढची तिची 5 वर्ष या जगामध्ये पूर्ण अंधारी आणि रिकामी होती. कारण त्या 2 वर्षाच्या मुलीला की ज्याच्यातनं ती तिचं पुढचं आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी शिकणार होती ते शिकू शकली नाही. तिचं सगळं जग जणू काही अंधाराने आणि रिकामपणाने भरून गेलं होतं. ती घाबरलेली असायची, ती एकटी असायची आणि तिला दिशा देणारं असं कोणीच नव्हतं. ही जी गोष्ट आहे ती आपल्या शिक्षकाला ती कशी भेटली आणि त्यानंतर तिचं आयुष्य कसं बदलून गेलं हे सांगणारी गोष्ट आहे. The most important day I remember in all my life is the one on which my teacher, Anne Mansfield Sullivan, came to me. I am filled with wonder when I consider the immeasurable contrasts between the two lives which it connects. It was the 3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस तो होता की ज्या दिवशी मी माझ्या शिक्षिकेला भेटले. या शिक्षिकेचं नाव होतं ॲन मॅन्सफिल्ड सुलिव्हान. माझं मन आश्चर्याने भरून जातं जेव्हा मी विचार करते की इतक्या प्रचंड प्रमाणात वेगळी असणारी आमची 2 आयुष्य एकमेकांशी कशी जुळून आली. तो दिवस होता 3 मार्च 1887. मी 7 वर्षांची होण्यापूर्वी 3 महिने आधीचा. On the afternoon of that eventful day, I stood on the porch, dumb and expectant. I guessed vaguely from my mother's signs and from the hurrying to and fro in the house that something unusual was about to happen, so I went to the door and waited on the steps. The afternoon sun penetrated the mass of honeysuckle that covered the porch and fell on my upturned face. My fingers lingered almost unconsciously on the familiar leaves and blossoms which had just come forth to greet the sweet southern spring. I did not know what the future held of marvel or surprise for me. Anger and bitterness had preyed upon me continually for weeks, and a deep languor had succeeded this passionate struggle. त्या घटनेने भरलेल्या दिवसाची ती दुपार होती. मी निशब्दपणे आमच्या घराच्या पोर्चमध्ये उभे होते, मूकपणे आणि काहीशा अपेक्षेने की आज काहीतरी वेगळं होईल, वेगळं घडेल. ज्या माझ्या आईच्या खाणाखुणा मला जाणवत होत्या, तिची जी घाई गडबड चालली होती घरातनं आतनं बाहेर, त्यातनं मला असा अंदाज आला होता की काहीतरी वेगळं घडणार आहे. म्हणजे रोजच्यापेक्षा काहीतरी आज वेगळं आहे असं मला जाणवत होतं. मी दारापाशी गेले आणि पायऱ्यांपाशी उभी राहून वाट बघू लागले. दुपारचा सूर्य त्या हनीसकलच्या वेलींच्या आरपार येत होता. ऊन सगळं त्या पोर्चमध्ये पडलेलं होतं.
आणि माझ्या चेहऱ्यावर देखील ऊन पडलं. माझे बोट त्या झाडाच्या पानांवरनं आणि त्या झाडांना आलेल्या मोहरावरनं फिरत होती. आता वसंत ऋतूचं आगमन होत आहे हे मला त्या स्पर्शातून जाणवत होतं. आज काय घडणार आहे, माझं भविष्य माझ्या समोर काय घेऊन येणार आहे, कुठलं आश्चर्य घेऊन येणार आहे मला माहीत नव्हतं. राग आणि कडवटपणा यांची मी शिकार बनले होते आणि गेले काही आठवडे मी या अशाच मनोवृत्तीमध्ये राहत होते. या सगळ्या भावनांचा जो थकवा माझ्या मनावरती आला होता, या तीव्र संघर्षाचा एक प्रकारचा थकवा माझ्या मनावरती आला होता. Have you ever been at sea in a dense fog when it seemed as if a tangible white darkness shut you in, and a great ship, tense and anxious, groped her way towards the shore with plummet and sounding line, and you waited with beating heart for something to happen? I was like that ship before my education began, only I was without compass and sound line, and had no way of knowing how near the harbor was. Light, give me light, was the wordless cry of my soul, and the light of love shone on me in that very hour. तुम्ही कधी दाट धुक्याने भरलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावरती उभे राहिला आहेत का? एक प्रकारचा पांढुरका अंधार तुम्हाला पूर्ण व्यापून असतो. जसं की एखादं मोठं जहाज हे तणावपूर्ण अशा स्थितीमध्ये, अस्वस्थतेमध्ये जणू काय त्या समुद्रातनं प्रवास करत आहे. ते किनाऱ्याकडे येत आहे, पण त्या जहाजावरच्या माणसांना किनारा किती लांब आहे हे ठाऊक नाहीये. मग हातामध्ये ओळंबा आणि साऊंडिंग लाईन म्हणजे समुद्राची खोली मोजण्याचं एक दोरीसारखं यंत्र, ते घेऊन तुम्ही वाट बघता आहात. म्हणजे समुद्राची खोली जशी कमी होत जाईल तसा किनारा जवळ आला याची जाणीव त्या जहाजावरच्या माणसानं होईल. पण या व्यतिरिक्त त्या जहाजावरच्या माणसांना कुठल्याच प्रकारे जाणीवा होत नाहीयेत, संवेदना होत नाहीयेत. तर अशा एका जहाजाप्रमाणे माझी अवस्था होती. माझं शिक्षण सुरू होण्यापूर्वी जणू काही मी असं एक धुक्यामध्ये हरवलेलं जहाज होते. फक्त फरक एवढाच होता की माझ्याकडे एखादं होका यंत्र किंवा एखादी साऊंडिंग लाईन म्हणजे समुद्राची खोली मोजणारं यंत्र हे नव्हतं. म्हणजे मला माहितीच नव्हतं की माझं आयुष्य हे कधी किनाऱ्यावर लागणार आहे, म्हणजे काहीतरी अर्थपूर्ण असं माझ्या आयुष्यात कधी घडणार आहे. प्रकाश, मला प्रकाश हवाय असं निशब्द आर्त आळवणी माझं मन करत होतं. आणि तो प्रकाश, ते प्रेम मला त्या तासामध्ये मिळालं. I felt approaching footsteps. I stretched out my hand as I supposed it was my mother. Someone took it and I was caught up and held close in the arms of her who had come to reveal all things to me and more than all things else to love me. माझ्या दिशेने येणारी पावलं मला जाणवली. मी माझे हात असे पसरले. मला वाटलं माझी आईच माझ्याकडे येते. तर कोणीतरी ते हात हातात घेतले आणि त्या कोणीतरी मला जवळ ओढून घेतलं. ही तीच होती की जी मला सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार घडवून आणणार होती. आणि त्याही पेक्षा तीच होती की जी मला खूप सारं प्रेम देणार होती. The morning after my teacher came,
She led me into her room and gave me a doll. The little blind children at Perkins Institution had sent it, and Laura Brigman had dressed it. But I did not know this until afterwards. When I played with it a little while, Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. I was at once interested in this finger play and tried to imitate it. When I finally succeeded in making the letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. Running downstairs to my mother, I held up my hand and made the letters for doll. I did not know that I was spelling a word or even that words existed. I was simply making my fingers go in the monkey-like imitation. In the days that followed, I learned to spell in this uncomprehending way a great many words, among them pin, hat, curb, and a few verbs like sit, stand, and walk. But my teacher had been with me several weeks before I understood that everything has a name. माझी शिक्षिका मला भेटली त्यानंतरच्या सकाळी ती माझ्या खोलीमध्ये आली आणि तिने माझ्या हातामध्ये एक बाहुली दिली. ही बाहुली पर्किन्स या अंधांसाठी असलेल्या संस्थेतील मुलांनी बनवली होती आणि लॉरा ब्रिगमन यांनी त्या बाहुलीचे कपडे शिवले होते. अर्थात हे मला त्यावेळी माहीत नव्हतं, नंतर या गोष्टी मला कळाल्या. मी त्या बाहुलीशी थोडा वेळ खेळले आणि त्यानंतर मिस सुलिवान यांनी माझा हात हातात घेतला आणि त्यांच्या बोटाने त्या हातावरती DOLL अशी अक्षरं काढली. मला या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट वाटला, खूप मजा आली आणि मी सुद्धा त्या गोष्टीचं अनुकरण करायला सुरुवात केली. सरतेशेवटी मला ती अक्षरं अशा प्रकारे हातावरनं काढता यायला लागली आणि त्यावेळी मला खूप आनंद वाटला आणि खूप अभिमानानेही फुलून गेले. मी आयुष्यात एखादी अर्थपूर्ण गोष्ट अशी पहिल्यांदाच करत होते. मी जिना उतरून पळत पळत माझ्या आईकडे गेले आणि ती अक्षरं ही मी आईला हातावर काढून दाखवली. मी काय करत होते मला माहिती नव्हतं की मी एका शब्दाचं स्पेलिंग लिहिलं आहे हेही मला माहीत नव्हतं, किंबहुना शब्द असं काही अस्तित्वामध्ये असतं हेही मला माहीत नव्हतं. एखाद्या माकडाने नक्कल करावी अशीच केवळ मी माझ्या बोटांच्या साहाय्याने ती नक्कल करत होते. नंतरच्या काही दिवसात मी अशा प्रकारे अजाणतेपणे अनेक शब्दांची स्पेलिंग तयार करायला शिकले, जसं की पिन, हॅट, कप आणि काही क्रियापदं जसं की बस, उठ, चाल, सिट, स्टँड, वॉक. पण हे सगळं करून घेण्यासाठी माझ्या शिक्षकांना अनेक आठवडे माझ्याबरोबर घालवायला लागले आणि हळूहळू मला समजत गेलं की प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव असतं. One day, while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap, also spelled DOLL, and tried to make me understand that DOLL applied to both. Earlier in the day, we had a tussle over the word MUG and WATER. Miss Sullivan had tried to impress it upon me that MUG is mug and that WATER is water, but I persisted in confounding the two. In despair, she had dropped the subject for the time, only to renew it at the first opportunity. I became impatient
At her repeated attempts and seizing the new doll, I dashed it upon the floor. I was keenly delighted when I felt the fragments of the broken doll at my feet. Neither sorrow nor regret followed my passionate burst. I had not loved the doll. In this still, dark world in which I lived, there was no strong sentiment or tenderness. I felt my teacher sweep the fragments to one side of the hearth, and I had a sense of satisfaction that the cause of my discomfort was removed. She brought me my hat, and I knew I was going out into the warm sunshine. This thought, if a wordless sensation may be called a thought, made me hop and skip with pleasure. एक दिवस मी माझ्या नवीन बाहुलीशी खेळत होते. तेवढ्यात मिस सुलिव्हन माझ्याकडे एक मोठी चिंध्यांची बाहुली घेऊन आल्या. त्याने ती बाहुली माझ्या मांडीवर ठेवली आणि DOLL असं स्पेलिंग त्यांनी माझ्या हातावरती काढून दाखवलं. त्यांना मला सांगायचं होतं की हे DOLL स्पेलिंग हे मी खेळत असलेली बाहुली आणि आत्ता जी आणलेली चिंध्यांची बाहुली या दोन्हींसाठी लागू पडतं. त्या दिवशी आधी आम्ही दोघी MUG आणि WATER या शब्दांशी झगडत होतो. मिस सुलिव्हन यांना माझ्या मनावर ठसवायचं होतं की MUG म्हणजे मग, ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, आणि WATER म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे ती वस्तू म्हणजे पाणी. पण मी या दोन्ही गोष्टीमध्ये खूप सारा गोंधळ घालत होते. मग शेवटी हताश होऊन मिस सुलिव्हन यांनी तो विषय सोडून दिला. त्यावेळी सोडून दिला. पण नंतर जशी संधी मिळेल तसा त्यांनी तो विषय पुन्हा सुरू केला. हे सगळं करता करता माझा धीर हा सुटत चालला आणि ती हातात आलेली ती जी नवीन बाहुली होती ती मी जमिनीवर टाकून दिली. जेव्हा त्या बाहुलीचे तुकडे माझ्या पायापाशी पडले तेव्हा मला बरं वाटलं. ते कुठल्याही प्रकारचं दुःख नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नव्हता. मला ती बाहुली आवडलेली नव्हती आणि माझ्या स्थिर आणि अंधाऱ्या अशा जगामध्ये कुठल्याही प्रकारच्या नाजूक भावनेला, कुठल्याही प्रकारच्या हळवेपणाला काही स्थान नव्हतं. मला जाणवलं की माझी शिक्षिका ते बाहुल्यांचे तुटलेले तुकडे हे झाडूनी झाडत आहे आणि ज्या गोष्टीमुळे मला इतका त्रास झाला ती गोष्ट माझ्यापासून दूर गेली याचं मला समाधान वाटलं. जेव्हा तिने माझी हॅट आणली तेव्हा मला समजलं की आम्ही आता बाहेरच्या उबदार सूर्यप्रकाशामध्ये फिरायला चाललो आहोत. हा विचार, आता विचार कसं म्हणावं, कारण यात काही शब्दही नव्हते. ही शब्दहीन जाणीव त्यांनी मला आनंदाने उड्या मारल्यासारखं झालं. म्हणजे अभ्यास संपला आणि आता आपण उबदार उन्हात फिरायला चाललोय, ही गोष्ट माझ्याकरता आनंददायक होती. We walked down the path to the well house, attracted by the fragrance of the honeysuckle with which it was covered. Someone was drawing water and my teacher placed my hand under the spout. As the cool stream gushed over one hand, she spelled into the other the word water, first slowly, then rapidly. I stood still, my whole attention fixed upon the motions of her fingers. Suddenly, I felt a misty consciousness as
of something forgotten, a drill of returning thought, and somehow the mystery of language was revealed to me. I knew then that WATER meant the wonderful, cool something that was flowing over my hand. That living word awakened my soul, gave it light, hope, joy, set it free. Then there were barriers still, it is true, but barriers that could in time be swept away. आम्ही आमच्या घरातनं बाहेर पडलो आणि हनीसकल वेलींनी आच्छादलेल्या रस्त्यावरनं आम्ही विहिरीपाशी गेलो. तिथे कोणीतरी विहिरीतनं पाणी काढत होतं आणि माझ्या शिक्षिकेने माझा हात त्या विहिरीतनं पाणी खेचणाऱ्या पंपापाशी नेला. काहीतरी थंड असा प्रवाह माझ्या हातावरनं वाहू लागला आणि त्याच वेळी शिक्षिकेने माझ्या हातावरती वॉटर हा शब्द लिहिला. आधी सुरुवातीला हळूहळू, नंतर वेगात. मी स्थिर उभी राहिले. माझं सगळं लक्ष हे तिच्या बोटांच्या हालचालीकडे केंद्रित झालं. अचानक मला काहीतरी गूढ, अस्पष्ट असे विचार माझ्या मनामध्ये स्फुरले आणि काहीतरी विसरलेली गोष्ट आपल्या पुन्हा लक्षात आली आहे अशी जाणीव निर्माण झाली. आणि त्या क्षणी मला भाषेचं गूढ उलगडून आलं. आता मला माहिती होतं की WATER म्हणजे माझ्या हातावर पडणारं ते काहीतरी थंड आणि छान अशी गोष्ट की याचा प्रवाह माझ्या हातावरनं वाहतोय. तो शब्द माझ्यासाठी जिवंत झाला. त्या शब्दाने माझ्या अंतःकरणाला जागृत केलं. त्या शब्दाने मला नवा प्रकाश, नवी आशा, नवा आनंद दिला. त्या शब्दाने मला माझ्या मनात दाटलेल्या अंधारापासून मुक्त केलं. अडथळे होते, अजूनही हे सगळं शिकणं काही सोपं होतं अशातली गोष्ट नाही, पण त्या अडथळ्यांवरती मात करता येईल असा आत्मविश्वास मला या जाणीवेने दिला. I left the well house eager to learn. Everything had a name, and each name gave birth to a new thought. As I returned to the house, every object that I touched seemed to quiver with life. That was because I saw everything with a strange new sight that had come to me. On entering the door, I remembered the doll I had broken. I felt my way to the hearth and picked up the pieces. I tried vainly to put them together. Then my eyes filled with tears, for I realized what I have done, and for the first time I felt repentance and sorrow. मी त्या विहिरीपासनं घरी परत आले आणि घरात परत येता येता शिकण्याचा उत्साह माझ्या मनामध्ये भरून राहिला होता. प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव असतं आणि हे नाव हे एका नव्या विचाराला जन्म देतं अशा प्रकारची जाणीव माझ्या मनामध्ये भरून राहिली होती. ज्यावेळी मी घरात आले तेव्हा मी प्रत्येक वस्तूला स्पर्श करून जेव्हा बघितला तेव्हा ती वस्तू जणू जिवंत झाली. जिवंतपणे त्या वस्तूची त्या जिवंत थरथर मला अनुभवता यायला लागली. मी काहीतरी वेगळं, काहीतरी एक नवीन दृष्टी अनुभवत होते. आतमध्ये येता येता मला आठवलं की मी ती बाहुली तोडून टाकली होती. मी त्या पडलेल्या तुकड्यांपाशी गेले आणि ते तुकडे जोडून ती बाहुली नवीन पुन्हा नव्याने तयार करायचा प्रयत्न करू लागले. अर्थात ते काही शक्य नव्हतं. माझे डोळे अश्रूंनी भरून गेले, कारण मला जाणवलं
की मला दुःख झालेलं आहे. म्हणजे जशा सगळ्या वस्तू या जिवंतपणाने भरलेल्या होत्या, या सगळ्या वस्तूंना काहीतरी नाव होतं आणि ही नाव माझ्या मनामध्ये जाणीवा निर्माण करत होतं. तशी ती बाहुली देखील अशाच प्रकारची एक वस्तू होती, तिला काहीतरी नाव होतं आणि ती काहीतरी एक नवी जाणीव माझ्या मनामध्ये निर्माण करू शकत होती. ती संधी मी गमावली, मी त्या बाहुलीला तोडून टाकलं. तर याचा दुःख आणि पश्चाताप माझ्या मनात भरून राहिला होता. I learnt a great many new words that day. I do not remember what they all were, but I do know that mother, father, sister, teacher were among them, words that were to make the world blossom for me like Aaron's rod with flower. It would have been difficult to find a happier child than I was as I lay in my crib at the close of that eventful day and lived over the joys it had brought me, and for the first time longed for a new day to come. Helen Keller. Helen went on to become a graduate cum laude from Radcliffe. She then devoted the rest of her life to teaching and giving hope to the blind and deaf as her teacher had done. She and Anne remained friends until Anne's death. त्या दिवशी मी खूप सारे नवीन शब्द शिकले. ते शब्द कुठले आहेत ते आता मला आठवत नाही, पण त्या शब्दांमध्ये मदर, फादर, सिस्टर, टीचर हे शब्द नक्की होते. शब्द असे शब्द की ज्याच्यातून हे जग माझ्यासाठी जिवंत झालं. ते शब्द मला ॲरोनच्या जादुई छडीसारखे, फूल असलेली ती जादुई छडी, असं वाटलं की या शब्दातून मी एक नवीन जग निर्माण करू शकत होते. या महत्त्वपूर्ण घटनांनी घडलेल्या अखेरीस जेव्हा मी रात्री पलंगावरती झोपायला गेले, तेव्हा माझ्याहून आनंदी असं मूल त्या दिवशी सापडणं शक्य नव्हतं. म्हणजे थोडक्यात झोपताना मला खूप आनंद झाला होता आणि आयुष्यात पहिल्यांदाच मी उद्या सकाळी नव्याने उगवणाऱ्या सूर्याची वाट पाहू लागले होते. नवा दिवस हा माझ्यासाठी खूप ज्याचं स्वागत करावं असा उगवला होता. हेलन नंतर रॅडक्लिफ या विद्यापीठातून ग्रॅज्युएट कम लॉर्ड म्हणजे पदवीधर झाली आणि तिने तिच्या शिक्षकाप्रमाणेच आपलं जीवन मूकबधिरांना शिकवण्याकरता, त्यांना आशा देण्याकरता वाहून घेतलं. ती आणि तिची शिक्षिका ॲनच्या मृत्यूपर्यंत एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी होऊन राहिल्या.